बघा एक विषय फार गंभीर आहे। तुम्ही बघत असाल आपल्या मुलांना आपण चांगल्या शाळेमध्ये टाकतो, चांगलं शिक्षण द्यायचं या हेतूने आपण टाकतो, पण त्याच जो शिक्षक असेल त्या शिक्षकच भक्षक कसा होतो ना, हे ज्वलंत उदाहरण आज बघायला मिळालं आहे। एक 17 वर्षाची मुलगी एक नामांकित शाळा मीरा रोडमध्ये आहे, त्यामध्ये शिकत होती ती कॉलेजमध्ये। आणि तुम्ही विचार करा, त्या ठिकाणी एक प्रोफेसर त्यांनी अश्लील मेसेज त्यांना पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या अश्लील भाषेमध्ये त्यांनी व्हॉट्सअप केलेलं आहे, ते चॅट पण मी तुम्हाला दाखवतो। आणि एका मोठ्या नामांकित शाळेमध्ये असा प्रकार जर घडत असेल तर आपले जे पालक असतील ह्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आज जनतेसमोर आहे। आज तुम्ही बघत असाल त्यांना आम्ही अटक करायला लावलेली आहे, अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणलेले आहे। सिनियर साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे, त्याला अटक करून त्याच्यावर कठोर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर मला पालकांना पण एक विनंती करायची की आपण जेव्हा शाळेमध्ये जाता, शाळेमध्ये कुठल्या मुलांना टाकता, तर त्या ठिकाणी आपण महिन्यातून एकदा किंवा एक आठवड्यातून एकदा तिथे जाणं गरजेचं आहे। आणि सर्व शाळांना पण मला विनंती आहे की पालकांना भेटण्याची एक संधी सर्वांना, म्हणजे कोण टीचर कसा आहे, कसा काय वागतो, कसा काय बोलतो, हे यांचा अभिप्राय पण स्टुडंटकडनं आणि पालकांकडनं घ्यायला पाहिजे। त्या उद्देशाने आपण पाऊल उचलाल ही मला कळकळीची विनंती आहे। मी आजच नगरपालिकेच्या आणि शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र टाकतो आहे की या ठिकाणची आपण गंभीरता जेणेकरून कुठल्या तरी पालकाला आणि जे हे असतील स्टुडंट असतील यांना कुठल्या तरी चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काम आणि शिकता येईल या हेतूने आपण काम कराल। ह्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे या गुन्हेगारावर, अशी आमची अपेक्षा आहे। एक असा विषय आहे की आपण इथे राहतो आणि आपल्या मुलं किंवा मुली बाहेर आपण शिक्षणासाठी पाठवतो, जर तिथे असं घटना घडली तिथे आपण काय? बघा फार चुकीची घटना आहे। मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ह्या ठिकाणी जे फार मोठे संस्थानिक असतात ते मोठे मोठे शाळा खोलतात आपल्या वडिलांच्या नावाने, आईच्या नावाने, आणि असे जर शिक्षक त्या ठिकाणी असतील ही नक्कीच विटंबनाची गोष्ट आहे। आणि त्या शाळेचं नाव खराब होतं आहे, लक्षात घ्या। आज आम्ही शाळेचं नाव घेऊ शकत नाही कारण तो एक कल्प्रिट आहे, पण शाळेचं पूर्ण नाव खराब होता कामा नये। आणि अशी मी परत एकदा सांगतो पालकांना आणि शाळेना की तुम्ही असं इंटरॅक्शन असं ठेवा जेणेकरून एक हेल्दी ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांचा एक संबंध राहायला पाहिजे या हेतूने। आणि अशा शाळांना, प्रत्येक शाळेला मी विनंती करतो आहे की असं कृत्य कुठेच होता कामा नये। प्रत्येक जे प्रोफेसर असतील, टीचर असतील, यांना काउन्सिलिंग करा। जर अशी दुर्घटना घडली तर ताबडतोब त्यांना कठोर कारवाई केली जाईल या हेतूने आपण सगळी कारवाई कराल ही अपेक्षा आहे। आप देख रहे हैं RMC न्यूज़। लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें।